आता जो मुख्य प्रश्न माझा राहिला की तो दोन भाऊ एकत्र आलेत आणि त्यांनी असं म्हटलंय की मराठीचं अस्तित्व, तर त्या मराठीच्या अस्तित्वाविषयी आपण बोललोय. पण असं बघितलं जातं त्याकडे की खरं तर यांचंच अस्तित्व धोक्यामध्ये आलं होतं. म्हणजे शिवसेना आणि मनसे, म्हणजे उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि मनसे. त्यामुळे स्वतःच्या अस्तित्वासाठी म्हणून ते दोघं एकत्र आले असं त्याकडे बघितलं जातं. तुम्ही कसं बघता? एक तर मुळात आम्ही तोडोवाले नाही, पक्ष फोडोवाले नाही, आम्ही भारत जोडोवाले. बरं. त्यामुळे त्या जोडोच्या अर्थाने दोन भाऊ एकत्र आले तर आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत. बरं. आणि त्या शुभेच्छा असताना महाविकास आघाडी जेव्हा झाली तेव्हा आम्ही शिवसेनेला सोबत घेतलं आणि ते काही झटकन आमचं ठरलं आम्ही सोबत गेलो असं काही झालं नाही. बरंच चर्चेचं गुऱ्हाळ बरं. आमचं चाललं. मग शिवसेनेसोबत जायचं का जायचं नाही याच्यावरही चिंतन मंथन झालं. जायचं तर मग सरकारला पाठिंबा आतून द्यायचा का बाहेरून द्यायचा तेही झालं. शेवटी एकदा आमचा निर्णय झाला की आतून जाऊन पाठिंबा आत जायचा आणि सरकारचा भाग व्हायचं. आणि मग त्याकरता महाविकास आघाडी स्थापन झाली आणि तिचा कॉमन मिनिमम प्रोग्राम एक तयार झाला आणि त्या कॉमन मिनिमम प्रोग्रामवर तिन्ही पक्षांच्या प्रमुखांच्या स्वाक्षऱ्या त्या झाल्या आणि महाविकास आघाडीकडेही अस्तित्वात आली. याचा जो संदर्भ आहे हा मनसेच्या अनुषंगाने देखील आहे. त्या मनसे हा महाविकास आघाडीचा भाग आहे का तर नाही. इंडिया अलायन्सचा भाग आहे का नाही. मग आमचा जो महायुतीचा कॉमन मिनिमम जो प्रोग्राम आहे तो त्याच्यामध्ये संदर्भ अनेक जरी असले तरी या ठिकाणी रिलेव्हंट कोणता आहे की कोणत्याही पोलरायझेशनला आम्ही सहन करत नाही. आम्ही एकता व अखंडता हे आमचं सूत्र आहे आणि जो प्रांतवाद भाषावाद या स्वरूपाचं जे फासिस्ट जे पोलरायझेशनचं राजकारण त्यांच्या आम्ही विरोधात आहोत. त्यामुळे जातीच्या धर्माच्या पंथाच्या जेंडरच्या भाषेच्या राजकारणाला काँग्रेसचा विरोध आहे. पण त्यांचं अस्तित्व धोक्यात आलं होतं असं तुम्हाला वाटतं का या दोन पक्षांचं आणि त्यांच्या नेत्यांचं? पुन्हा जो आहे ते दोन पक्ष हे स्वतंत्र आहेत. त्यांनी कोणासोबत यावं एकत्र न यावं हा त्यांचा निर्णय आहे. आम्ही कोणासोबत जावं हा आमचा निर्णय आणि आम्ही जात असताना आमची